चप चप चप. अजून हे वडायचं ना, फक्त हे वडून घेऊया बस झालं आता. त्यात काय 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 खोमचून ठेवलंय हे. चला शेरू इकडे, शेरू या इथे. गाडी बघा आले चिऱ्यांची. चिरे मागवलेत आपण. चप चप चप. आड्याच्या आतमध्ये येत नाही वाटतं कुणाला. आली आली आली. चिरे मागवले चिरे. हा ते उतरवून गेले ते असतील त्यांची माणसं. कोण तुझ्या नारळाला टाक. कुठे गेला? वालूच आहे. त्याला वालूची जागा गिफ्ट झाली आता. ह्याचं पाणी शेणाचं काय करायचं आपलं ना आता बाजूला पाणी टाकलं की बरं झालं. पाऊस काय पडला काय फरक माहिती नाही. हा आपला झाड बघ केवढा मोठा झालाय. का आलं कोमजलंय नाही ग. मग तू तांदूळ होते ते बारीक बारीक झाले ते करतो काय झाड आहे. 1 फूट इंच कमी झालाय. मला मी चिऱ्या उचलतो मी लगेच समजतं. मोजून काय आपल्याला तिकडे आंबोलीला जायचं. आंबोलीला 2 ट्रिप. आंबोली घाटात 3 तास 3.5 तास जातात. कोल्हापूरला तिकडे त्यांचा काही डान्स चालू आहे आज वाघ्या शेरूचा. नुसतं इकडून तिकडे तिकडून इकडे गोल 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 फिरतात दोघं पण. आणि आमच्याकडे आज सकाळी सकाळी शेणाचं पाणी आहे ना ते घेतलंय घालायला. शेण भिजवलं होतं ना ते काल घातलं ना आणि त्याचं पाणी उरलं होतं. ते सगळ्या रोपांना घालतायत जिथे गरज आहे ना तिथे. आहे अजून का संपलं? संपलं ना. छोट्या छोट्या झाडांना घालून घेतलं. चला आता हे सगळं साफ करायचं आहे. टॉयलेटच्या इथे चिरे बघा मागवलेत. अजून एक चिऱ्यांची गाडी येणार आहे. आता ते कधी येईल काय माहीत नाही पण येणार आहे अजून एक चिऱ्यांची गाडी. त्याच्यामुळे ही जागा नाही इथे साफ करून ठेवायचे. म्हणजे आणलेले चिरे आहेत ना इथे कसे व्यवस्थित लागतील. मग असं इथेच लावायचे ना. परत आणली गाडी का. त्याच्यामुळे हे जरा आता आम्ही सगळं स्वच्छ करून घेतोय. आणि ही झाडं बघा बिन पाण्याची झाडं. ही बघा केवढी मोठी मोठी झालेली आहेत. कुणाच्या म्हटलं आज आपण एवढा हा भाग आहे ना साफ करून टाकूया. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आज साफसफाई अभियान ते करायचं होतं. काल संध्याकाळी पण थोडासा पाऊस पडून गेला त्याच्यामुळे सगळं पुन्हा ते ओलं झालेलं आहे. तर पुन्हा म्हटलं ते साफ करून घेऊया. परत तो पाऊस पडला तर पुन्हा परत ते ओलं होऊन जाईल. आणि तो पालापाचोळा ना जिथे आपल्याला भाजीपाला लावायचं आहे ना तिथे पसरवून टाकतो. म्हणजे आत्ता काही जाळणार नाही. ओलाच आहे अजून तो. काल संध्याकाळी थोडासा पाऊस पडला. म्हणजे बऱ्यापैकी पाऊस पडला. सगळी जमीन आहे ना भिजली होती असा पाऊस पडलेला. आणि त्यात हे चिऱ्यांची गाडी आली. जवळजवळ 2 तास मग त्यातच गेले. मग खूप मग उशीर झाला सगळं. काल संध्याकाळची गोष्ट सांगते मी. आलं ना बघ या दोघांची लपाछपी चालली. जा तिकडे वा इकडे झाड आहे बाबा. ते चला आता ते टॉयलेट तिकडे जरा साफ करून घेते मागच्या साईडला. ते झाडं आता खराब केल्याने असतील. चला बस झालं. सकाळपासून चोर पोलीस बनलेत दोघं जण पण. सकाळी तर दोघं पण उठल्या उठल्या बघितलंस ना
आज आड्याच्या बाहेरच फिरतात. मी कुणाच्या बाबांना म्हटलेलं आहे, सकाळी उठले ना की पहिला तिकडे जाणार आणि सगळं चेक करणार काय आहे काय नाही ते. दोघं पण बराच वेळ इथे घुटमळ होते. शेरू तर ह्या चिऱ्यांच्या वर चढला होता आणि वाज घेतोय सगळीकडे. तो वाघ्या पण सगळीकडे वाज घेतोय. खूप वेळ जवळ अर्धा पाऊण तास इथेच घुटमळ होते. आणि त्याच्यानंतर ते त्यांना समजलं की नाही नाही हे आपलंच आहे, काय असं वेगळं काय नाही. नंतर मग ते खेळायला गेले. नाही तर अगोदर किती वेळ ते इथेच होते. असं सगळं आहे. चला झालं, चला सुरुवात करतोय आम्ही आमच्या कामाला. या संत पण तू या सुट्या इथे पण एक खाली आहे बघ. मला पण जाऊन टाकायला पाहिजे. काम करते ना कामाला. आणि पाऊस पडलाय ना त्याला अजून रानाला ते जोर येईल अजून. चला भरपूर असं काम केलं आहे आम्ही. आता जरा एनर्जी ड्रिंक म्हणजे काय तर चहा. आणि रातकिड्यांचा आवाज बघा, सुरुवात झाली आवाज यायला. बस झाला आता, राहू दे संध्याकाळी करूया. त्यांना म्हटलं बस झालं, एकदम थकायला होईपर्यंत नाही करायचं. अजून हे वडायचं ना, फक्त हे वडून घेऊया, बस झालं आता. किती घाण होती बाप रे. हे चाय घे, चल दूध ठेवलं गॅसवरती. आता बाहेरचं बघा आटपलं आणि आता आले मी किचनमध्ये. कुणाच्या गावाला चहा नेऊन दिला. त्यांना म्हटलं आता बस करा, पण ते थोडंसं बाकी आहे ना त्याच्यामध्ये करतात. मस्त असं क्लीन झालेलं आहे. आता ते फक्त कचरा आहे ना तो ओढून घ्यायचा एक साईडला आणि मग एक साईडला करून मग ते जमीन आहे ना भाजून घ्यायची. मग आत्ता 2-3 दिवस त्याला पाऊस पडला ना थोडा थोडा. आणि हे जे रान असतं ना त्याला एवढंच जरी पाणी मिळालं ना असं वाढतं ना, बापरे खूप वाढतं. आणि टॉयलेटच्या माझी टाकी आहे ना पाण्याची टॉयलेटची, त्याच्यामुळे तिकडे पाण्याचा कसा ओलावा असतो आणि त्याच्यामध्ये रान आहे ना ते असं वाढलेलं होतं. पण बऱ्यापैकी साफ करून झालेलं आहे. आता प्रचंड अशी भूक लागलेली आहे सगळ्यांनाच, मला पण त्यांना पण भूक लागली. वाघ्याशरूचं ठेवलं आता मी गरम करत. आणि कुणालचं आपल्या आज सुट्टी आहे, रविवार आहे, तरी पण त्याचं काम चालू आहे. कारण उद्या सोमवार असल्यामुळे मला वाटतं एक्स्ट्राचं काम त्याने घेऊन ठेवलं असेल, तो आता करतोय तो. तर पटकन आता मी नाश्ता बनवते. हा ब्रेड आणला होता काल, आम्ही औषधांना गेलो होतो ना दवाखान्यात, तर येताना ना ब्रेड घेऊन आलो. आता बनवते. आणि रात्री पाणीपुरी बनवली होती. शॉर्ट व्हिडिओमध्ये मला वाटतं शेअर केलं वाटतं, मी दाखवलं वाटतं. तर हा रगडा बघा थोडासा उरलेला आहे. तर ह्याचंच आता जुगाड करून मी टोस्ट सँडविच बनवणार आहे झटपट असं. जाम भूक लागली. आता दुसरं अजून काय बनवत बसली ना तर मला चक्कर मी खाली पडेल. मला इतकी भूक लागली आता. आज बोलणार आहे मी एका कमेंटबद्दल. आत्ताच 2 दिवसापूर्वी मला ना एक कमेंट आली होती, काय ते बागेमधलं रोज काम करता, तुम्हाला काही कामधंदा नाही आहे का दुसरा. निगेटिव्ह कमेंट्स होती ती. त्यांना मी चांगला असा रिप्लाय दिला, कारण ती कमेंट वाचली आणि थोडंसं मला हेच झालं रागच आला मला. प्रचंड संताप झाला की इतकं बागेमध्ये आपण मेहनत करतोय, कष्ट करतोय, इतकी झाडं लावलेली आहेत, सगळं मी तुमच्याशी शेअर करते आणि तुम्ही थोडंसं बघता आणि जसं तुमच्या मनाला वाटेल त्या पद्धतीने कमेंट करतात. त्यांना मी चांगलाच रिप्लाय दिला होता त्यांना. आणि पुन्हा काही त्या कमेंटचा काही रिप्लाय वगैरे असं काही आलं नाही मला. पण लोक अशी का वागतात या गोष्टीचं मला ना कधी कधी खरोखर खूप असा संताप होतो की एवढीशी क्लिप बघायची आणि मग किंवा एखादा व्हिडिओ बघायचा थोडा थोडा हे करून स्किप करून आणि मग त्याच्यावरनं समोरच्या माणसाला जज करायचं. ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. त्याच्यामुळेच मला असा खूप संताप आला. नाही तर मी अशा जेव्हा कमेंट्स येतात ना म्हणजे सरळ दुर्लक्ष करते मी. पण जेव्हा असं कामाबद्दल वगैरे उगाच टोचून बोललं जातं ना आणि त्यावेळेस मग असं वाटतं की नको अजून तरी किती आपण गप्प राहायचं. आणि त्याच्यामुळे मग त्यांना मी चांगलासा रिप्लाय दिला होता, त्यांच्याच शब्दामध्ये दिला होता रिप्लाय. तो रिप्लाय त्यांना बरोबर पोचला.
आता पुन्हा काही ते कमेंट्स वगैरे मला आलेले नाही आहे. तर इथे आता बघा मला म्हणजे मी घेतलेलं आहे सँडविच करायला, जुगाडवाला सँडविच. एकीकडे दूध ठेवलं होतं गरम करत, हे पॅकेटवालं दूध आणलं होतं. आता बाजारातनं एकदमच दूध आणावं लागतं, कारण 10 वेळा आपण बाजारात जाऊ शकत नाही. पेट्रोलचा खर्च आपला की नाही खूप असा म्हणजे बजेटच्या बाहेर जाईल. मग त्याच्यामुळे एकदम दूध आणून ठेवतो आणि मग असं गरम करून ठेवून देतो फ्रीजमध्ये. तर इथे भाजी आहे आणि त्यात तिखट मसाला वगैरे म्हणजे चाट मसाला, मीठ वगैरे थोडंसं घातलं, म्हणजे जरा चटपटीत बनवून घेतली ती भाजी. आणि त्याच्यानंतर ब्रेडला बघा चटणी बटर जे काय आपण लावतो त्या पद्धतीने लावून घेतलं. अगोदर भाजीच टाकली होती, नंतर माझ्या लक्षात आलं त्याला म्हटलं थोडंसं म्हटलं टॅमॅटो वगैरे पण टाकूया, अजून छान वाटेल. त्याच्यामुळे पटापट कटिंग करून घेतलं. झालं सगळं ना, चांगला तरी झालाय. जुगाडवाला सँडविच आहे आपला. बायकोन बनवलं सगळं छानच असतं. नाही खरोखर विचारते मी, असंच विचारत नाही. कॅमेरा चालू आहे, खरोखर चांगलंय. आतमध्ये भाजी माहिती काय टाकलंय, काय माहिती पडते? काहीतरी वेगळं आहे. बटाट्याची भाजी नाही, आपण काल ते पाणीपुरीसाठी भाजी केलेली ना, ती आहे ते उरलेलं भाजी. ते. वाघा हा जेवून आला, शेरू ना जेवून आलाय, बसला आता आमच्या पुढे. हा बघा पटापट त्याने खाल्ला. आणि इथे तो आता बाहेर आलेला आहे, कारण त्याला तर ते बटरचा वास गेला ना, ब्रेडला बघा बटर लावलाय ना, त्याच्यामुळे धावधाव तो आलाय. वाघ्यानं जेवतोय घरामध्ये. टॅमॅटो पण टाकलाय, सगळं टाकलंय. जुगाडवाला सँडविच आता एन्जॉय करतो मस्त असं पडवीमध्ये बसून. वाघ्या जेवला तू? हा बघा वाघू पण आला आपला. जेवलो ना बा? जेवलो जेवलो. बसा शांत, बसा शांत, बसा. दादाला बोलवता, दादाचा पण काढून ठेवले, पण ह्या दोघांना तो जेवायला देत होते ना कुणाल, त्याच्यामुळे. तर देवपूजा बघा करून झालेली आहे. सध्या आपल्याकडे इतकी फुलं फुलत आहेत ना, भरपूर भरपूर फुलं आपल्या बागेमध्ये फुलत आहेत. मस्त अशी देवपूजा झालेली आहे. जास्वंदी भरपूर फुलते आपल्याकडे सध्या, वेगवेगळ्या रंगांची. चला झालं देवाचं झालं. आत्ता मला की नाही हा बेड आहे ना साफ करायचं आहे. गरमीचं प्रमाण इतकं वाढलं आहे ना, बापरे खूप गरमीचं प्रमाण वाढलं आहे. पाऊस पडून गेला ना तिथपासून इतकं गरम होतं ना, जसं नकोसं झालं आहे. डबल टिबल प्रमाण वाढले. बेड जरा हा साफ करून घेते, म्हणजे हा आपला सोफा काम बेड आहे ना, त्याच्या खाली सगळं अंथरुण वगैरे ठेवलेत गेले. कित्येक दिवस झाले साफ करायचं पण राहून जाते. तर आता ना पटकन करून घेतो आम्ही दोघं जण. कुणाच्या म्हणाले की चल काढ तू सगळं, आपण दोघं जण पटापट करूया. त्यात काय 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 खोमचून ठेवलं आहे हे कुणालने, ते बघायचं आहे. मागच्या वेळेस हा जो बघा हा कपाट आहे ना छोटासा, तो पण आम्ही दोघांनी मिळून साफ केला होता. कुणालने सगळं सेट केला आणि त्यांनी काय 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 सगळं भरून ठेवलं होतं, कचरा पेटी ते सगळं. आता हे पण बघायचं आहे मला खोलून. कामाच्या गडबडीमध्ये राहून तर वेळ नसतो, कारण हॉलचं जे क्लिनिंग असतं ना, म्हणजे कुणाल कसं ह्या बेडवर झोपतो ना, सकाळी तर सगळं त्याचं तोच सगळं क्लीन करतो हॉल वगैरे. आणि त्याच्यामुळे मग कुठे काय ठेवतो ना वस्तू काय माहीत पडत नाही. आपले कामं इतके असतात की लक्ष द्यायला पण थोडासा वेळ मला कमी पडतो. पण आज म्हटलं वेळात वेळ काढून हे करूया. आणि आज रामनवमी आहे, तर तुम्हा सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. असं तर चला पटकन करून घेऊया, नंतरला मग दुपारचं जेवण पण करायचं आहे. तरी ते बेड खोलून सगळं सामान्यानं काढायला मी सुरुवात केली. कुणाल जेव्हा मला मदत करायला आले, कारण त्यांना माहिती आहे की म्हणजे असा वर खाली बघा म्हणजे वाकावं लागणार खाली सारखं. त्याच्यामुळे ते म्हणाले की तू जास्त अशी म्हणजे वाकूनची कामं करू नकोस, मी तुला मदत करायला येतो. तर ते न्यूज देणं बघा होते फोनमध्ये, पण मी आता हे करायला घेतलं म्हणून ते आलेले आहेत. आणि त्यांना प्रचंड गरमी होते म्हणून त्यांनी टी शर्ट वगैरे काही घातलेलं नाही आहे. त्यांना मी सांगितलं होतं टी शर्ट घाला, पण गरमीने ते जाम की नाही हैराण झालेले आहेत. सगळे गरम कपडे चोंदून ठेवलेले आहेत. अंथरुण, ह्या बॅगा वगैरे बिनकामाच्या, ते सगळं की नाही व्यवस्थित करून ठेवते. हा बेड पण इथे तुटलं आहे, हा बघा पट्टी तुटले बेडची, ही बघा वेल्डिंग निघाली वेल्डिंग, त्याच्यामुळे व्यवस्थित सगळं ठेवायला लागतं. तर गरमी आता चालू झालेली आहे आणि गरमीमध्ये तुम्हाला माहीत आहे गावच्या ठिकाणी छोटे मोठे जीवजंतू बघा बाहेर निघतात. आणि त्याच्यामुळेच हा बेड की नाही आम्ही आज खास करून साफ करायला घेतला होता. आणि दुसरी पण सामान म्हणजे एक्स्ट्राचं काही सामान आहे का ते पण सगळं काढून म्हणजे बघायचं होतं. तर सगळी अंथरुणं वगैरे आहेत ना, आता ही कशी रोजच्या रोज वापरली जात नाही, जास्त पण आहेत ना, सगळी झाडून वगैरे सगळं चेक करून घेतलं आणि मग बेड साफ करून घेतला.
चट्टेपट्टे बघा माझे कसे झोपलेत ते, गरमीने हैराण झालेत. वाघ्या शेरू, वाघ्याची फिक्स जागा आहे बाथरूममध्ये. आणि शेरू ना आपला हल्ली आता हे बघा, ही आहे ना, ही खाट आणल्यापासून ह्याच्या खालीच असतो तो बघा. बाबू गरमी होते रे, गरमीने परेशान झालेत पोरं माझी. आणि कसलं कडकडीत ऊन. आतमध्ये गॅस चालू आहे, एकीकडे कपडे टाकलेत मशीनमध्ये. आता फिरून घेतलेले आहेत. आता माझी एनर्जी संपलेली आहे कामाची, त्याच्यामुळे कपडे मोठे राहते, नंतरला करीन. आता थोडा वेळ आराम करणार, आता जेवण खावण वगैरे करणार आणि मग बाकीचं थोडंसं आहे ते करणार. पण आराम आता मला गरजेचं झालेलं आहे. मला ना ऑफिस म्हणजे ऑफिस बंद आहे, पण तो एक्स्ट्राचं काम घेऊन ठेवतो ना. उद्या सोमवार आहे आणि सोमवारची लाईट नसते, त्याच्यामुळे शनिवार रविवार असं एक्स्ट्राचं काम तो करून ठेवतो. मग उद्या समजा लाईट गेली ना तरी पण त्याचं काम कसं अडून राहत नाही, त्याच्यामुळे तो पुढच्या बाजूला आहे ना बसलेला आहे काम करत. तर झालं का लगेच जेवून घ्यायचं. तर चला मग आता आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा, आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, गरमी एन्जॉय करा. भयंकर गरमी पडते. तर व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.